औरंगाबाद। बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील तरुणाशी विवाह झालेल्या नववधूनं सासरच्या संपूर्ण कुटुंबाला जेवणातून गुंगीचं औषध देऊन पलायन केलेली तरुणी 12व्या दिवशी घोटी येथे दुसऱ्या परिवाराशी सोयरीक संबंध करण्याच्या तयारीत असलेली ही टोळी आणि त्यांच्या दलालाला घोटी आणि सटाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. लखमापूर येथील सोयरीक झालेल्या कुटुंबियांना खोटी माहिती पुरवण्यात आलेली होती. संबंधित नववधू नांदेड किंवा दिल्लीची नसून संभाजीनगर जवळील रांजणगाव MIDC मध्ये राहते. लखमापूर येथील विवाहाचा मुख्य सूत्रधार असलेल्या नाशिक येथील साहेबराव हिरामण शिंदे आणि त्याची बहीण सुरेखा कडवे राहणार नाशिक यांनी या विवाहपोटी आर्थिक व्यवहार केलेला होता. त्यांच्या सर्वांनी पैसे वाटून घेतलेले होते. त्यातले 1,30,000 रुपये मुलगी लीना बालाजी मंदाळे रांजणगाव MIDC संभाजीनगर हिला देऊन विवाह झाला. काही दिवसातच नववधूनं सासरच्या कुटुंबियांना रात्रीच्या जेवणातून गुंगीचं औषध देऊन मामासोबत पसार झाली. सटाणा पोलिसांनी दलालांना गाठत विश्वासात घेतलं. नाशिक येथील राजू जैन नामक दलाल यानं संबंधित लीना बालाजी मंदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुमच्यासाठी घोटीचं स्थळ शोधलं आहे असा बनाव केला. एका घरामध्ये जाऊन व्हिडिओ कॉल करून हे घर आहे हे पटवून दिलं व तुम्हाला 1,60,000 रुपये मिळतील असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्तींनी लगेच होकार देत येण्याची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे मुलगी लीना बालाजी मंदाळे, मामा आनंदा परसराम दळवी, मावशी काशीबाई, किशन वाघमारे हे सर्व घोटी येथे पोहोचले. त्या अगोदरच घोटी पोलीस स्टेशनच्या आणि सटाणा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी लावलेल्या सापळ्यामध्ये अडकल्यानंतर संबंधितांना अटक करून सटाणा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. 15 दिवसांपूर्वी एवढा कांड केल्यानंतरही लगेच दुसऱ्या फसवणुकीसाठी तत्पर होणाऱ्या या टोळ्यांवर गंभीर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.